मान्यतेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. प्राध्यापक कांडे सर. माननीय श्री प्रकाश फुलाले सर, अध्यक्ष पशु शिक्षण प्रसारक मंडळ, दीप प्रज्वलन करत आहे. माननीय श्री संदेश कुलकर्णी सर, उपाध्यक्ष पशु शिक्षण प्रसारक मंडळ, दीप प्रज्वलन करत आहे. सचिव पशु शिक्षण प्रसारक मंडळ पशु शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या प्रांगणात सन 1995-96 साली छोटेसे रोपटे लावले. त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. ते आमचे बालविकास व बालसंस्कार मंदिर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनीष आपटे सर, लहान मुलांचे नकलाकार, नाटककार यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्यासोबत आलेले प्राध्यापक श्री तांडे सर यांचेही स्वागत. अध्यक्ष माननीय श्री प्रकाश फुलाले साहेब, अध्यक्ष पशु शिक्षण प्रसारक मंडळ, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व संचालक मंडळ पशु शिक्षण प्रसारक मंडळ यांचेही हार्दिक स्वागत. संस्थेचे सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे सर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पशु शिक्षण प्रसारक मंडळाच्या चालू वर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेला ISO मानांकन मिळाले आहे. त्याबद्दल प्रथम मी संस्थेचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. तसेच उपस्थित मान्यवर, पालक वर्ग, पत्रकार, शिक्षक वृंद व बालमित्र मैत्रिणींनो, तुमचेही स्वागत. शाळा हे आनंद देणारे ठिकाण. या आनंदात भर घातली जाते ती या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे. यामध्ये विविध स्पर्धा, मिळालेल्या बक्षिसांचा आनंद, सादरीकरण, पाण्याचा आनंद आणि पाहुण्यांचे मार्गदर्शन ऐकण्याचा आनंद, हे सगळे नियोजन या सगळ्या आनंदासाठी तुम्ही सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचेच हार्दिक हार्दिक स्वागत करते व माझे प्रास्ताविक थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा आदरणीय प्रमुख पाहुण्याचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. सुंदर मोराचा पिसारा, गोड कोकिळेचा गळा, सुंदर मोराचा पिसारा, गोड कोकिळेचा गळा, सोनं चांदी लकाके चमचम करे हिरा, सोनं चांदी लकाके चमचम करे हिरा. श्री माननीय मनीष आपटे सरांचं व्यक्तिमत्व जणू आपुलकीचा लळा, आपुलकीचा लळा. जैसा चौफेर सुगंध देणारा चंदनाचा टिळा, जैसा चौफेर सुगंध देणारा चंदनाचा टिळा. त्यांचं पूर्ण नाव आहे माननीय श्री मनीष श्री हरी आपटे. त्यांचा पूर्ण पत्ता गावभाग जगताप तालीमजवळ नरसोबा कट्ट्यासमोर इचलकरंजी. त्यांचं शिक्षण BA मराठीतून झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे मध्यमापर्यंतचे संगीत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गायक, मिमिक्री आर्टिस्ट, अभिनय, लेखन, दिग्दर्शन म्हणून असंख्य भूमिका बजावलेल्या आहेत. शालेय रंगभूमीवर बालनाट्य, एकांकिका, गायन स्पर्धा यामधून यशस्वी सहभाग घेत अनेक पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध प्रकारचे लेखन, दिग्दर्शन, मिमिक्री व अभिनय केला आहे. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यातून विविध कार्यक्रमाच्या द्वारे एक यशस्वी कलाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. एक होता सुदनवा हे त्यांचे पहिले बालनाट्य प्रसिद्ध आहे. मुलाखत डाकूची, अंताक्षरी विडंबन, संस्कार यासारख्या एकांकिकेला त्यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. त्याचबरोबर प्रायोगिक रंगभूमीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित महानाट्य जाणता राजा
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहीर या भूमिकाचे यशस्वीरित्या सादरीकरण केले आहे. गोष्ट एका कवी संमेलनाची या व्यावसायिक प्रयोगाचे लेखन व अभिनय केले आहे. 20 टंचाई या पथनाट्य लेखनास द्वितीय क्रमांक पारितोषिक मिळालेले आहे. राजा शिवछत्रपती नाटकाची ध्वनिफीत आवाज दिलेली आहे. आवाजाची कार्यशाळा, नाट्य अभिनय प्रशिक्षण यासारख्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. जीवनात कलेचे महत्त्व हे त्यांचे व्याख्यान प्रसिद्ध आहे. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा, राज्यस्तरीय गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासारख्या स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली आहे. त्यांची मिमिक्री आर्टिस्ट म्हणून ख्याती आहे. त्यांनी कुंकू माझं भाग्याचं, सासरची का माहेरची यासारख्या अनेक चित्रपटासाठी आवाज दिलेला आहे. देव माझा बाळूमामा या चित्रपटात अभिनय केला आहे. ते मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करत असताना देखील सामाजिक कार्य करतात. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यामध्ये राजीव गांधी कला मंच फोंडा गोवा आयोजित हास्य सम्राट विजेते हा पुरस्कार मिळालेला आहे. ते श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था इचलकरंजी या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इचलकरंजी या शाखेचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकपात्री कलाकार संघटना यांचे ते संस्थापक आहेत. त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत. त्यामध्ये मन के गीत 1500 प्रयोग, स्वरवेलीची फुले 500 प्रयोग केलेले आहेत. गायक, नेते ते अभिनेते यांच्या आवाजाच्या भन्नाट नकला, विनोदी किस्से, स्किट, कविता, अवीट गाणी इत्यादी क्षेत्रात त्यांनी उत्तमरित्या भूमिका केलेली आहे. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर देणं असतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर देणं असतं. लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं, लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं. मिमिक्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री मनीष आपटे सर. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुदाले साहेब, अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस हे आपल्याला लाभलेले आहेत. यांचेही मी पुनश्च एकदा स्वागत. संस्थेचे सचिव माननीय धोंडीराम प्रताप शिंदे, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक बंधू भगिनींनो, पलूस शिक्षक प्रसारक मंडळाने चालवलेल्या बालविकास व बालसंस्कार मंदिर पलूस या शाळेचा चालू शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर करताना मला आनंद होत आहे. चालू वर्षी इयत्ता 1ली ते 4थीचा पट 319 असून बालवाडी विभागाचा पट 137 आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक चांगले उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये शुद्धलेखन, वाचन, प्रकल्प, पाठांतर, श्लोक पठण इत्यादी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गायन, कथाकथन, वक्तृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धा शालेय स्तरावरती आयोजन केले होते. तसेच शालेय क्रीडा स्पर्धेचेही आयोजन केले जाते. या शाळा स्तरावरील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना बाह्य स्पर्धेमध्ये यश मिळवण्यास मदत होते. मंथन परीक्षेमध्ये इयत्ता 2रीतील 38 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अभय श्रीकांत कुंभार याला 150 पैकी 135 गुण मिळवून तो जिल्ह्यामध्ये 6वा आला. तसेच स्वराज राजसिंह जाधव याला 150 पैकी 128 गुण मिळाले, तो जिल्ह्यामध्ये 9वा आलेला आहे. BDS परीक्षेमध्ये अभय श्रीकांत कुंभार याला 100 पैकी 94 गुण मिळाले, तो राज्यात 3रा आलेला आहे. प्रज्वल संतोष राडे इयत्ता 3री 100 पैकी 92 गुण मिळवले, ब्रांज मेडल पटकावलेला आहे. आरव प्रणिल रणनवरे 100 पैकी 90 गुण मिळवून ब्रांज मेडल मिळवलेला आहे. तसेच आरव अमोल कदम याने 100 पैकी 94 गुण मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. तसेच इयत्ता 2रीमधील आसावरी सुधाकर पाटील अबॅकस स्पर्धेमध्ये केंद्रात 5वी, सर्वेश अरविंद कारंडे अबॅकस स्पर्धेमध्ये केंद्रात 2रा नंबर आलेला आहे. त्यामुळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन.
आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांना पर्यावरणाची ओळख व्हावी यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. चालू वर्षी कोल्हापूर केर्ले वॉटर पार्क येथे एक दिवस सहल नेण्यात आली. या सहलीचा आनंद सर्व मुलांनी घेतला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या महान नेत्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी थोर नेत्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. भारतीय सण उत्सवांची ओळख होण्यासाठी रंगपंचमी, गोपाळकाला, रक्षाबंधन, हातगा हे सण विद्यालयात साजरे केले जातात. मुलांना देवाणघेवाण समजण्यासाठी एक दिवस बाजार व बालवाडीची खाऊ जत्रेचे आयोजन केलेले आहे. मुलांना वाव देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा यासाठी शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व प्रत्येक वर्गाचे पालक मेळावे आयोजित केले जातात आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रगती साधण्यास मदत होते. आमची संस्था पालकांसाठी सुद्धा विविध उपक्रम राबवते. माता पालकांसाठी पौष्टिक थाळी स्पर्धा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत तृणधान्य पाककृती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये चैत्राली रमेश शिंदे प्रथम, पल्लवी अमोल साळुंके द्वितीय, अर्चना सचिन माळी तृतीय. तसेच आमचे शिक्षकही धडपडत असतात आणि त्यांच्या कष्टाला व परिश्रमाची पोचपावती गोड कौतुकाची थाप आमच्या संस्थेकडून दिली जाते. आमच्या शाळेने पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये अर्चना सचिन माळी प्रथम आलेले, सुप्रिया स्वप्नील निकम विभागून प्रथम आलेले आहे, पूजा रावबा कदम द्वितीय, अश्विनी अनिल सावंत विभागून द्वितीय आलेले आहे. परत पूजा नवनाथ गायकवाड तृतीय, विद्या सचिन खारगे विभागून तृतीय आलेले आहे आणि चैत्राली रविकरण बुचडे विभागून तृतीय आलेले आहे आणि वासंती धीरज बंडगर उत्तेजनार्थ त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. या सर्व यशस्वी पालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्या बालवाडी व प्राथमिक विभागाचा कायापालट करत असताना आमच्या संस्थेचे आधारस्तंभ माननीय श्री प्रकाश हनुमंत पुदाले व संस्थेचे सचिव माननीय श्री दोंडीराम प्रताप शिंदे अण्णा यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. चांगल्या कामाची शाबासकीही आम्हाला दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांचे प्रोत्साहनही आम्हाला प्रेरणादायी ठरते. संचालक मंडळ यांचे वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन मिळते. सर्व सुज्ञ पालक हा आमचा मुख्य दुवा आहे. आपल्या पल्ल्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करीत असतात. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यालयाची वाटचाल प्रगतीपथावर करीत असतो. इथून पुढे हे असेच सहकार्य लाभो हीच अपेक्षा. सत्कर्माच्या पुण्याईने मानव जन्माचे सार्थक व्हावे. सत्कर्माच्या पुण्याईने मानव जन्माचे सार्थक व्हावे. दाही दिशातून विद्यार्थ्यांचे गौरवगीत गुणगुणावे. दाही दिशातून विद्यार्थ्यांचे गौरवगीत गुणगुणावे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सदैव कीर्तिवंत राहावे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सदैव कीर्तिवंत राहावे. धन्यवाद. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे बाल विकास मंदिर आणि बाल संस्कार मंदिर पलूस वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आणि त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. उपस्थित विद्यार्थी मित्र, पालक, शिक्षक वृंद, मान्यवर व्यासपीठ, सर्वात प्रथम आपण सर्वांना मनपूर्वक वंदन करतो. इथं आल्यानंतर आरोही आणि अश्विनीनं केलेलं ऑप्शन असेल, त्यानंतर बालचुमनची लेझिमचा वाद्यवृंद असेल, आत आल्यानंतर रांगोळी स्पर्धा, कौशल्य विकास स्पर्धा, हे सगळं पाहिल्यानं माझ्यासोबत आहेत. असा एक वेगळा योगायोग या निमित्तानं आहे. खरं तर इथं म्हटलं की मनीष आपटे लहान मुलांचे नकलाकार. मला पण जरा गंमत पण वाटली आणि जरा थोडंसं दडपण आलं, कारण मोठ्यांना हसवणं सोपं आहे त्या तुलनेनं, कारण त्यांना भाषा समजत असते, वाक्य समजत असतात. पण ही जी निरागस मुलं आहेत त्यांच्यासमोर बोलताना मोजून मापूनच बोलावं लागतं. पण आत्ता या वयात तुम्ही जे कराल ते आयुष्यभर टिकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण थोर साहित्यिक पु ल देशपांडे साहेबांनी सांगितलेलं आहे, जीवन जगत असताना चित्र, नाट्य, खेळ, शिल्प, गायन, वादन, नर्तन, हस्तकला, शिल्पकला, एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा.
नोकरी व्यवसाय जे असेल ते प्रामाणिकपणानं करा. पोटापाण्याचा जो उद्योग आहे तो तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल, असा महान संदेश पु ल देशपांडे साहेबांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुमच्या प्रत्येक कलागुणांना वाव देण्याचं काम या संस्थेच्या मार्फत, या शाळेच्या मार्फत होतंय. त्यामुळं हा सगळा जो वार्षिक पारितोषिकाचा सोहळा आहे त्यामध्ये ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि हे सगळं सांगत असताना तुम्ही म्हणाल आम्ही आलोय सकाळी लवकर आणि काय व्याख्यान लावलंय कोणास ठाऊक, झोप आले की लवकर जायचंय घराकडे, बरोबर आहे की नाही? तर तसं काही नाही, तुम्हाला काही बोर होणार नाही आहे. माझ्यासोबत दांडेकर सर आहेत, मी आहे. तुमच्या विश्वात आधी आम्ही पहिल्यांदा जाणार आहे, नंतर मग पालकांच्या विश्वात जाणार आहे. अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने आनंद घ्यायचा आहे. पण एकदा जोरदार टाळ्या स्वतःकरता होऊन जाऊ द्या. टाळ्या एवढ्याकरता वाजायच्या की आपापसातलं लक्ष इकडे तिकडे जे आहे ते परत एकदा इकडे माझ्याकडे थोडा लक्ष द्या. रेल्वे स्थानकावरती एक विक्रेता खाद्यपदार्थ विकत होता. जे काय लागेल ते, मग वडापाव असेल किंवा भाजी चपाती असेल, तो विकायचा त्याचा व्यवसाय होता. एक तुमच्या एवढा साधारणतः तुमच्यापेक्षा थोडा मोठा असा एक विद्यार्थी म्हणा किंवा एक युवक त्या ठिकाणी आला. त्याला भूक लागली होती. त्या विक्रेत्याकडे तो बघत होता. विक्रेत्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं त्याला विचारलं, 2-3 दिवस झाले तू येतोयस, काय नेमकं काय पाहिजे? त्या युवकानं सांगितलं की मला भूक लागली आहे. मग भूक लागली तर तुला काहीतरी काम करावं लागेल. तो युवक म्हणाला मला काम तर काही आत्ता करता येणार नाहीये. मग तू काय करतोस? मी गाणं म्हणून दाखवतो. ठीक आहे, तू गाणं म्हणून दाखव, मग मी तुला खायला देईन. त्या युवकानं त्याला गाणं म्हणून दाखवलं, त्यानं त्याला खायला दिलं. असं नित्यक्रम बरेच दिवस चालला. काही दिवसांनी तो युवक ते रेल्वे स्टेशन सोडून पुढच्या मुक्कामाकडे गेला. त्याच्या मेहनतीनं त्याच्या कार्यक्षेत्रात त्याला प्रचंड यश मिळालं आणि तो नामवंत गायक बनला. आणि काही वर्षानंतर नामवंत गायक बनल्यानंतर जो विक्रेता होता त्याच्याच गावामध्ये या महान गायकाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्यावेळी त्याला जी काही बिदागी मिळाली होती त्यावेळेचे 25,000 रुपयाचं पाकिट त्यानं हातात घेतलं आणि थेट त्याचं घर गाठलं. त्याचं घर साधंच होतं. घराचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडला. त्याच्या बायकोनं तो दरवाजा उघडला आणि जी व्यक्ती, तो खाद्यपदार्थ विक्रेता होता, तो झोपलेला होता बेडवरती, पलंगावरती. हा नामवंत गायक तिथं गेला. त्यानं त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला. दोघांची नजरानजर झाली. त्याच्या डोळ्यात गहिवर आला. यालाही त्याची अवस्था बघून डोळ्यातनं अश्रू आले. त्यानं ते बिदागीचं पाकिट त्याच्या बायकोच्या हातात ठेवलं. क्षणभर तिलाही काही कळेना. एक नामवंत गायकाची गाडी आपल्या दारासमोर येते, खिशातले पैशाचं पाकिट तो आपल्या पतीच्या समोर आपल्या हातात देतो. दोघे एकमेकांकडे बघतात. गहिवर येतो, डोळ्यातनं आनंदाश्रू येतात. हे काय नेमकं आहे? तोही काय बोलत नाही. तो डोळे पुसून नामवंत गायक आपल्या गाडीत बसतो. त्याच्याबरोबर एक दोघं असतात. ते विचारतात की आम्हाला नाही कळलं, तुम्ही इथं गाडी थांबवली, हे काय नेमकं आहे, आम्हाला कळू दे. तर त्यानं सांगितलं, ज्या वेळेला माझी परिस्थिती हलाखीची होती, पोटात भूक होती आणि खिशात पैसे नव्हते, त्यावेळेला या माणसानं मला जगवलं. त्यानं माझी भूक भागवली. त्यानं मला वेळेला खायला दिलं. म्हणून आज मी नामवंत गायक म्हणून जगासमोर आहे. ते नामवंत गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी. आणि त्यांना त्यावेळेला अन्न देणारे ते म्हणजे रामण्णा नावाची ती व्यक्ती होती. हा त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. मित्रांनो, सांगायचं कारण एवढंच की परिस्थिती ही काळानुरूप बदलत असते. फक्त आपल्याला ज्यांनी मदत केलेली असते त्यांच्याबद्दल आपल्या मनात कायम ऋण व्यक्त करायची भावना असली पाहिजे. त्यांच्याविषयी आपल्या मनात आस्था असली पाहिजे. त्या नामवंत गायकाला त्याला बोलवून घेता आलं असतं घराकडं, पण त्यांनी तसं नाही केलं. ते त्याच्या घराकडे गेले. ही विनम्रता त्यातनं आपल्याला शिकायला मिळते. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला
त्यांची परिस्थिती हलाखीची होती, त्यावेळेला त्यांनी त्याची भूक भागवली आणि नंतर नामवंत गायक झाल्यानंतर देखील त्यांनी ती आठवण ठेवली आणि त्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. वर्गामध्ये ज्या पद्धतीनं आपण बसत असतो त्याच पद्धतीनं काही किस्से होत असतात. मी आता तिकडे वळतोय. वर्गामध्ये गणिताचे मास्तर गणिताचं सूत्र समजावून सांगत होते. मास्तरने सांगितलं, बंड्या नीट लक्ष देऊन ऐक, ए बरोबर बी, बी बरोबर सी म्हणून ए बरोबर सी, अशा पद्धतीचे एखादं उदाहरण तू सांग. बंड्या म्हणाला, सोपं आहे मास्तर. सोपं आहे तर सांग. तुम्ही काय म्हणालात, ए बरोबर बी, बी बरोबर सी म्हणून ए बरोबर सी. अरे गाढवा, मी सांगितलेलं मला कशाला सांगतोयस? अशा पद्धतीचं दुसरं सूत्र तू सांग, म्हणजे तुझ्या कितपत लक्षात आलं मला कळेल. बंड्या म्हणाला, ठीक आहे मास्तर, जसं ए बरोबर बी, बी बरोबर सी म्हणून ए बरोबर सी, तसं माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून माझं तिच्यावर प्रेम आहे. बंड्यानं अशी सूत्र पाठ केली. पण इथं कोण बंड्या असेल तर तसा प्रयत्न करू नका. हवामान खराब आहे, गालावर पडायची शक्यता आहे. शिक्षण अधिकारी वर्गात येणार होते तपासणी करता. आपली शालेय तपासणी असते तसे शिक्षण अधिकारी वर्गात येणार होते. प्रत्येक विद्यार्थ्याला उठून उभं केलं जात होतं. शिक्षण अधिकारी उद्याला येणार आहेत, त्यांच्या समोर आपली फजिती नको म्हणून उजळणी घेतली जात होती. उठून उभा राहा, एकावर एक किती? 11. तू सांग. एकावर 2 12. तू सांग. एकावर 3 13. तू सांग. एकावर 4 14. बंड्या उठून उभा राहा. एकावर 5 किती? बंड्या उभारला, मास्तरांकडे बघायला. बघू नको. एकावर 5 किती सांग? एकावर 5. हा एकावर 5. खालचं मरल की म्हटला. ही असली चित्रविचित्र उत्तरं त्या वेळात आपल्याला सुचत असतात. ते बालपण असतं, एक निरागसपण असतं, जसे तुम्ही आता निरागस आहात. पण ही जशी असते तसा आमच्या शेजारी एक चिंटू नावाचा मुलगा होता. त्याला एक खोडसाळ सवय होती, प्रत्येकाला काहीतरी प्रश्न विचारायचा. त्यानं मला विचारला, दादा मला सांगा, एक पोपट आहे आणि 5 पेरू आहेत, खरं पोपट पेरू का खात नाही? मी म्हटलं, खात नाही, मी त्याला भूक नसेल. नाही म्हटलं, पेरू प्लॅस्टिकचे होते. असो आहे, बरं म्हटलं. पुन्हा 2 दिवसांनी तोच प्रश्न, दादा इकडे या. म्हटलं, काय? आता मला सांगा, आता 5 पोपट आहेत आणि पेरू एकच आहेत, तरी पण खात नाहीत. मी म्हटलं, काल तू सांगितलंस की प्लॅस्टिकचं होतं. नाही म्हटला, आता दोघं पण प्लॅस्टिकचे आहेत. ही अशी गंमत जम्मत असते, मुलं फिरकी घेत असतात. मला एकानं विचारलं, तुमच्यासारखा विद्यार्थी होता, त्यानं विचारलं, मला सांगा, ते डॉक्टरांच्या याचं चिन्ह असतं की नाही, अधिक चिन्ह, त्याचा अर्थ काय? म्हटलं, तो त्यांचा सिम्बॉल आहे, म्हणजे डॉक्टरांची गाडी आहे, कळावं म्हणून. नाही म्हटला, त्याचा मला अर्थ माहिती आहे, मी सांगतो. म्हटलं, सांग काय अर्थ आहे? ते आडवं जे असते ते पेशंट आणि उभा असते तो डॉक्टर असते म्हटलं. ही अशी चित्रविचित्र उत्तरे त्या वेळात आपल्याला सुचत असतात. पण आपला जो आवाज आहे, तुम्ही वेगवेगळे आवाज ऐकलेत. कुठले ऐकलेत? मांजराचा आवाज ऐकलाय, कुत्र्याचा आवाज ऐकलाय, पोपटाचा आवाज ऐकलाय, मुंगीचा? का? बर, मुंगीत चावल्यानंतर कसा आवाज येतो? तर हा जो आवाज आहे, आता तुमच्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे, बरोबर आहे? काय काय नाव आहेत? सगळ्यांनी सांगा, 1-2 नावं सांगा. आरोही, राजनंदिनी, अश्विनी, मुलांपैकी विश्वराज. ही वेगवेगळी नावं आहेत. ही नावं काय आहेत तर तुम्हाला ओळखता यावं म्हणून, बरोबर आहे की नाही? तसं तुम्हाला शिक्षक तुमच्या नावानं जसं ओळखतात तसं तुमचा आवाज पण एक तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. तुम्हाला ओळखतात म्हणजे काय, ते पोरग जरा केंद्रीय आवाजात बोलते, ते जरा गोड गळ्याचा आवाज आहे म्हणून त्यांना स्वागत गीताला इथं बोलवलं. असं प्रत्येकाचं एक आवाजाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. तसं आपण उद्या सकाळी एक प्रयोग करून बघा. मी मोठ्यांकरता पण सांगतोय, आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून बघा. सकाळी उठल्यानंतर आपला आवाज रेकॉर्डिंग करून बघा. दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर, झोपण्यापूर्वी आवाज रेकॉर्डिंग करून बघा. आपल्या स्वर यंत्रात कसा बदल झालेला असतो तुमच्या लक्षात येईल. आपण मित्राशी बोलताना आपला स्वर वेगळा असतो, एखाद्याशी भांडताना स्वर वेगळा असतो, शेजाऱ्यांशी गोड बोलताना स्वर वेगळा असतो, बॉसशी बोलताना स्वर वेगळा असतो, एखाद्याकडून काहीतरी बातमी काढून घ्यायची असली की स्वर वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणी आपला स्वर बदलत असतो. तसा आपला आवाज जो आहे तो आपल्या व्यवसायानुसार कसा ठरत असतो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एसटीतनं प्रवास केलेला आहे. एसटी मध्ये असा एक सेल्समन येतो, टप्पावरती पडतो, पाठ टपट, इकडे लक्ष द्या, गणपतीला तांबडं फूल का घालायचं, शनिवारी मारुतीला तिळ का घालायचं, ज्या चंद्राचं तोंड बघून आपण संकष्टीचा उपवास सोडतो
त्या चंद्राचं तोंड गणेश चतुर्थीला का पाहायचं नाही, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. त्या सर्व प्रश्नांची धार्मिक शास्त्रोक्त माहिती व्हावी म्हणून एक पुस्तक काढलेलं आहे. बघायला पैसे नाहीत, पुस्तकाची किंमत आहे ना मात्र 10 रुपये, बघायला पैसे नाहीत. हा त्या व्यवसायानुसार सेल्समनचा आवाज ठरलेला आहे. त्याच एसटीतल्या कंडक्टरचा आवाज तुम्ही ऐकला असेल. तिकीट घेतलं का, सुट्टे पैसे काढा, गर्दी करू नका, पुढे सारखा, एवढ्या तार सप्तकात ओरडल्याशिवाय तो कंडक्टर हे आपल्याला पटत नाही. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टरांची व्यवसायानुसार बोलायची स्वर पातळी ठरलेली आहे. काय होतंय तुम्हाला, किती दिवस झाले, मी गोळ्या लिहून देतो, बरं वाटेल. नुसता आवाजानं बरं करायची किंवा डॉक्टरांच्या स्वरामध्ये असते. पण जर डॉक्टरांनी कंडक्टरच्या स्वरात बोलायचं ठरवलं, काय होतंय तुम्हाला, किती दिवस झाले, गोळ्या लिहून देतो, कायमचा बरं वाटेल, पेशंट कायमचा वर निघून जाईल का. सुट्टे पैसे काढा, गर्दी करू नका, पुढे सरका, त्याला ढकलून बाहेर काढते आणि फुकट प्रवास करते. म्हणून मी जे म्हणतो की आपला आवाज आपल्या व्यवसायानुसार ठरतो. हे जर पटलं असेल तर स्वतःच्या आवाजाकरता टाळ्या द्यायला हरकत नाही. जशी ही गंमत असते तशी प्रत्येकाच्या बोलण्यात थोडा काही ना काहीतरी दोष असतो. पण ही टीका नाही. थोडंसं तोतऱ्याने हाकलून बोलणाऱ्या दोन व्यक्ती समोरासमोर आल्या, दोघांनाही माहित नाही आपण तोतऱ्या, आणि त्यातनं विनोद निर्मिती कशी होती बघा. ए तूच रे, बघतोस काय किती वाजले, सरळ विचार की किती वाजले, सरळच विचारते की तोंडानं किती वाजले, 12 वाजले, जा फार शाणा आहेस, सरळ सांग की 12 वाजले, दीड शाणा, मला कशाला शाणा म्हणालायस, तू दीड शाणा, तू शाणा मी शाणा. हे मारामारीचं प्रकरण गेलं पोलीस स्टेशन पर्यंत. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर ग बसावं नाही, साहेब सरळ विचारलो शिवी दिला, हो सरळ सांगितलो कानपाडीत मारला, पोलीस वैतागला, चला बाहेर म्हटला. कोण कोणाला शिवी दिली, कोण कोणाला मारलं ठरवून या, चला बाहेर. बाहेर जाता जाता त्यातला एकटा खोळ्या टाळक्याचा पोलीस, हे दीडशाने आहे, तिथं कशाला बडबडालायस, त्याच्या समोर बोलायचं होतास, तू त्याच्यावर जा. तिथंच बोललो तो, हिताल्यावर बाहेर आलं. एवढा गॅप पडला पण विनोद निर्मितीचा आनंद आपल्याला मिळाला. नेहमी आपण आनंदी राहावं, हसत राहावं. माणसात जीवनात प्रत्येकाला दुःख हे आहेच, फक्त त्या दुःखाची तीव्रता व्यक्तिपरत्वे कमी जास्त असते. याचा अर्थ आपण आनंदात राहायचं नाही किंवा कायम जगाचं कर्ज एकट्याला फेडायचंय असा चेहरा करून कधीही बसू नये. आहे तो क्षण आनंदात घालवावा, कारण तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढा परिसर आनंदित राहत असतो. ही मुलं जी आहेत लहान, आपण म्हणतो निरागस असतात. आम्हाला पण इथं आल्यानंतर अगदी इथं स्वागताचा हा पॅच लावायपर्यंत ऑप्शन करेपर्यंत अतिशय निरागसपणा त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. इथं आल्यानंतर स्वागत करायचं एवढंच त्यांच्या डोक्यात, स्वागत गीत चांगलं झालं पाहिजे. सरांकरता पण एकदा जोरदार टाळ्या द्या. पवार सरांना लाईव्ह म्युझिक फार छान पद्धतीने त्यांनी वाजवलं. नाही तर अलीकडे जनरल आपण बघतो की एखादी कॅसेट लावलेली असते, मग साऊंडवाल्याला सांग आवाज कमी कर रे, त्यांचा ऐकू येत नाही. इथं त्यांनी अगदी मार्मिकतेनं छान पद्धतीनं बॅकग्राऊंड म्युझिक दिलं होतं. सांगायचा मुद्दा हा की ज्या पद्धतीनं आपण हे आवाज सगळे ऐकत असतो तसं शूटिंगची एक गंमत वेगळी असते. आता इथं आमचे एक दादा शूटिंग करतायत, पण सिनेमाचं जेव्हा शूटिंग सुरू असतं तेव्हा रिटेकवर रिटेक होत असतो. त्या ऍक्टरला काही येत नसतं, दिग्दर्शक त्याला समजावून सांगत असतो. इथे एक कन्सेप्ट प्राध्यापक मिलिंद दांडेकर सर आणि मी तुमच्या पुढे सादर करतोय. गंमत अशी आहे की एक सीन असा आहे की वाघ आहे आणि त्या वाघाला गोळी घालायची आहे. ते वाक्य दिलं गेलेलं आहे की समोर वाघ आहे आणि वाघाला गोळी घाली. हे वाक्य त्या ऍक्टरला सांगायचे, म्हणायचे. ते दिग्दर्शक सांगतायत आणि तो ऍक्टर कशी गडबड करतोय हा एक छोटासा स्किट वजा कार्यक्रम तुमच्या पुढे आम्ही सादर करतोय. त्यानंतर मोठ्या लोकांकरता इथं आपल्या शैक्षणिक संस्थेकरता काही राजकीय मंडळी शुभेच्छा देण्याकरता मग अशी आली होती आणि त्यांनी त्यांच्या शुभेच्छा सरांकडे दिल्या. मग उदाले सरांनी मला सांगितलं की त्या शुभेच्छा त्यांच्या आवाजात तुम्ही आमच्या पालकांपर्यंत पोहोचवा. या स्किट नंतर त्या शुभेच्छा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पळवल्यावर मग त्या लक्षात आलं आपल्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट, म्हणून त्यानं पहिल्यांदा तोंड वेडी वाकडी केली, माकडांनी तोंड वेडी वाकडी केली. त्यानं दगड मारल्यावर माकडांनी फळं मारली. त्या लक्षात आलं याला आजोबा सांगते ती गोष्ट बरोबर आहे.
मग नंतर त्यानं काय केलं, स्वतःच्या डोक्याची टोपी खाली टाकली, पण माकडं काय टोपी खाली टाकेनात. तेव्हा तो विचार करायला लागला, अरे आता काय करायचं. तेव्हा एक छोटं माकड येऊन त्या खांद्यावर बसला आणि म्हणाले, हे गाढवा, आमच्या आजोबानं पण ही गोष्ट आम्हाला सांगितली आहे. तर आता शूटिंगच्या बाबतीत कलाकार हा जर विचित्र असेल तर त्या दिग्दर्शकाची काय अवस्था चांगली राहत नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो. आता आम्ही ऑडिशन घ्यायला लागलोय, एक एक पात्र यायला लागले. बरं बाबा, तयार आहेस का तू? हा आहे की. हाय. माधुरी दीक्षित म्हणू नका, ऐश्वर्या राय म्हणू नका, नाही म्हणत. कोणाबरोबरच काम केलेलं नाही मी. नाही, आता कुणाबरोबर काम केलं आहे, मग त्यांची नावं कशाला घेतोस? नाही, तुम्हाला माहित पाहिजे हो. तुम्हाला उगाच वाटायचं मी लई मोठा आहे. मला ते तुम्ही काय ऑडिशनची जाहिरात दिलता म्हणून मी आलोय. नाही, ऑडिशन दिली आहे, फक्त काय आहे, हा फार काय तुला नाही. मोठे डायलॉग जे नंतर बघू, पहिला तुझी टेस्ट घेतो. जसं भात शिजला की नाही आपण शितावरून हा हा बघतो, हा तुझं बघतो. बरोबर. एक डायलॉग सांगतो तुला, सांगा की. आणि तो डायलॉग तुला म्हणायचा आहे, हा बरं हा का? हा तो बघ वाघ. बघू नको तिकडे, डायलॉग आहे हा. आता म्हटला की तो बघ वाघ म्हणून. अरे डायलॉग आहे. बरोबर. हा हा तो हा बघ वाघ. हा वाघ नावाचा माणूस नाही, बर. वाघ आहे. वाघ आहे. हा, एसी मध्ये बसलाय का? वाघाला एसी लागत नाही, नाही आले ते माणसांना लागतो. अहो नाही हो, ते पिंजऱ्यात वगैरे ठेवलाय काय ओपन आहे असं विचारायचं होतं. म्हणजे भूमिकेत शिरण्याकरता म्हणून विचारतोय मी. म्हणजे तुला सर्कशीतला म्हणायचंय का? हा सर्कशीतला आहे का? हे बघ, सर्कशीतल्या वाघाला कोण गोळी घालते? नाही नाही ना? नाही नाही. मग थांब जा. स्क्रिप्ट सांगितल्याशिवाय मला ते भूमिकेत शिरता येत नाही ना. डायरेक्टर तू का मी? नाही तुम्ही. मग गप बसणार काय? तुम्ही सांगा, मी म्हणतो. हा, तो बघ वाघ. हा इकडे बघ रे. हा हा. तो बघ वाघ, हा घाल त्याला गोळी. तो बघ वाघ, घाल त्याला गोळी. म्हणजे वाघाला गोळी घालेल. चालते काय शॉर्ट मध्ये? काय तर म्हण, बर. तर नीट म्हण. हा हा. ऍक्शन म्हणा की राव. सवय लागली हो, एवढ्या ऑडिशन दिल्या की नाही, ऍक्शन म्हटल्याशिवाय डायलॉगच बाहेर येत नाही. ऑडिशनला ऍक्शन म्हणायला लागत नाही. नाही, आता आम्हाला ती सवय लागली ना. हा बरं म्हण, ऍक्शन. काय वाक्य काय म्हटलं? नाही, जरा टचिंग दिलं की नाही, माझ्यासारखा ऍक्टर कोण नाही, लक्षात घ्या. तो बघ वाघ. हा हा वाघाला गोळी घाली, लक्षात आलं. आले. टचिंग दिलं की येते. बोल बोल. ऍक्शन म्हटलं. ऍक्शन. वाह वाह, घाला गोळी घालीन. ए, अरे वा आणि घा कुठं मध्ये काय घातलंस ते? अरे वाघ हा एक शब्द आहे रे, एकच शब्द आहे. एकच शब्द आहे. तो बघ वाघ, हा त्याला गोळी घाल, असंच म्हणाय, बाकीच काय बोलू नको. बर बर. म्हणू काय? ऍक्शन. वाघाला. तुला ठिश मला सांगितलं. बॅकग्राऊंडचा खर्च वाचवला की मी. अरे ते तुझा बाप पैसे घालणार आहे तिथं. सरांना किती त्रास द्यायचा. आल्या स्वागत गीत वाजवलं, आता बंदुकीचा पण आवाज काढायला सांगणार म्हणून मी माझं तोंडानं आवाज काढला, तेवढंच वाचून. अरे त्या गुरुजीना, त्या पुरीना स्वरात अनुस्वर पुरं झाले, ते आता बंदुकीच्या गोळ्याकडे आवाज काढतील. बरं हा, बरं. बघ आता मी काय सांगतोय. हा तो बघ वाघ, हा त्याला गोळी घाल, असं शब्दशः मराठीत बोलायचं. ठिस फिस काय करायचं नाही. नाही, अजिबात नाही. हा, आधी म्हणतो ऍक्शन. हा. चल. वाघाला गोळी घालीन, बिस्किट घालीन, चारा घालीन, पाणी घालीन. तुला किती वाक्य सांगितलं होतं? वाघाला गोळी घाल, बिस्किट, चारा, पाणी. तुला विचारलं होतं काय? नाही, ते पदरची वाक्य घालायची सवय लागली हो मला. म्हणूनच तुझं ऑडिशन मध्ये कुठल्या सिलेक्शन होत नाही. कोण ते बघा, आधीच गोळी घातली आधी त्यांनी. गोळी घातली. मला घातली का वाघाला घातली विचारा? तुलाच घातली. मलाच घातली. ठीक आहे, बर. परत नीट म्हणा. हो. फक्त तो बघ वाघ. कसं म्हणायचे, म्हणजे रडत म्हणायचे, हसत म्हणायचे, कसं म्हणजे जरा नंतर चुकलं म्हणून. हसलास काय, रडलास काय? बघा, नंतर चुकलं ऐक म्हणायचं. माझं, तू हसलास काय, रडलास काय, काही जरी केलास हा. आणि तू जर आधी गोळी घातली नाहीस हा. तर तू कसाही असला तर वाघ तुला खायला येऊन लक्षात. बरोबर. नाही मला सांग. ठीक आहे, ऍक्शन. बोल. वाघाला गोळी घाली. गुरुजी याला गोळी घालव. अहो, तुम्हाला मी आता विचारलं होतं की हसत सांगू का रडत सांगू? अरे गाढवा,
वाघाला गोळी घालताना हसत आणि रडत सांगतात. मग गाडू कशाला म्हणालाय? गाढवाला गोळी घालायची काय वाघाला गोळी घालायची आहे? तुला गाडव म्हटलं रे मी. मला गाडू म्हटलं होतं, मला वाटलं वाघाला म्हटलं. ठीक आहे, बरं. आता परत म्हणतो मी. आता 3 सांगणार नाही. हा. वाघाला गोळी घाल. वाघ येऊन खाईल तुला. वाघाला गोळी घाली. वाघाला गोळी घाली. लिमलेटची गोळी. नाव जाणारे वाघाला गोळी घाली. नाही, लिमलेटची गोळी आहे. ए गाढवा, लिमलेटची गोळी अहो, आहे. अरे बंदुकीची गोळी घालायची रे. बरं, आता फायनल. हा. आता चुकलो तर तुम्ही पिक्चर बंद करा. पिक्चर नाही गाढवा, तुला हाकलून हा, हा, हा. पिक्चर का बंद करायचा? मी नाही म्हणून पिक्चर बंद सांगायला करा. आणि हा, हा. दाखवीस. आता सांगा एकदा. नाही खरं सांगू, हा. ते वाघ आता परत जर तू काय नीट डायलॉग बोलला नाहीस हा, हा. तर तो वाघ जर तुला येऊन खायला लागला तर त्याला कंपनी जबाबदार नाही. ते गोड्या होय, जावं. होय. काय बोलतोस? ठीक आहे, हा. म्हण. हा. ऍक्शन. गोळी घालेन. तो वाघ आहे, तू नव्हे. पण मी बोललो म्हणून काय झालं, ऍक्शन जरा काहीतरी स्वतःच पाहिजे की नाही. नुसतं आता- तुम्ही सांगितलं ओम नामे सांग का कसं चालेल. आता शेवटचं. हा. परत मी तुला गोळी घालू. नाही नाही नाही, मी आता फायनल बोलतो, वेगळ्या स्टाईल मध्ये बोलतो. नीट बोलायचं. हा, नीट बोलतो. बोल. हा. ऍक्शन. अय्या, त्या घालून सोडतो की रे वाघाला गोळी म्हणतो मी. तुलाच घालतो की रे गोळी म्हणतो मी. आता काय चुकलं? अरे गाढवा, तो मराठी पिक्चर आहे रे, कानडी नाही आहे. अहो, पण आम्ही सीमेवर राहतो हो, त्यामुळे ते टोन तसा भूमिकेला चांगला आहे की नाही सांगा. हे साताऱ्यात घ्यायचं, सीमेवर घ्यायचं नाही आहे. बर बर. परत बोल. बोल. हा. ऍक्शन. काय वाक्य काय? तो बघ वाघ. शॉर्ट मध्ये सांगा, लांब लक्षात राहत नाही. वाघाला गोळी घाल. गोळीला वाघ घालीन. घाल गोळीला वाघ घाल, गाढव घाल, सिंह घाल, हत्ती घाल, सगळं घाल. चुकलं. आता नाही, आता मला सहन होत नाही. हे मी ऍक्शन एकदम म्हणणार तिथं जाऊन बसणार आहे. मला आता बोलायची इच्छा नाही. बरोबर. बोल. वाघाला गोळी घाल. ऍक्शन. वाघाला गोळी घाल. जरा जमलं. जमलं ना? हा, ठीक आहे. हा. घेतल्यानंतर 2 लाथा घालून चांगला करशील तू. हा, हा. हा? तर मंडळी याला सिलेक्ट करतो बरं का. असू दे आता. आणि किती जण माझा घसा गेला. हा, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गा बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. कशी झोप येणार मला सांगा? झोप येणार नाही याची आम्हाला खात्री आहे, कारण आज वार्षिक पारितोषिक वितरणाचा हा समारंभ आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याचा हा समारंभ आहे आणि त्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. तर हे लोरी गीत किशोर कुमार यांनी जर गायलं तर आपल्यासमोर कसं येईल? मूळ गाणं असं आहे. आता हल्ली लोरी हा प्रकार अलीकडच्या मातांना माहीत नाही, कारण अलीकडचं काय झालंय सर की मोबाईल देतात, बाळ तिकडे बेडरूममध्ये रडत असतं, मोबाईल फेकला की ते असं बघतं आणि ते रडायचं थांबतं. पण ज्यावेळेला लोरी गीत गायचं ते मूळ गीत असं आहे. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. मग हे गाणं किशोर कुमार यांना गायला सांगितलं. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आणि या गाण्याचं जर पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं तर हे गाणं अल्ताफ राजांना गायला सांगितलं तर कशा पद्धतीनं होईल बघा. आम्ही जेव्हा सुरू करू, सर कॉर्ड देतील आणि मी गाईन, त्यावेळेला तुम्ही तालामध्ये टाळ्या द्यायच्या. अल्ताफ राजा गात आहे निंबोणीच्या झाडामागे. हे निंबोणीच्या झाडामागे, निंबोणीच्या झाडामागे हे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या आज माझ्या पाडसाला ही झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग
आज माझ्या पाडसाला ही झोप गाग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे ही चंच झोप लागवाई. धन्यवाद सर. असंच एक सुंदरसं बालगीत आहे, त्याच्याकरता मी ट्रॅकचा आधार घेतोय. ज्या वेळेला ETV मराठीवरती हास्यरंग नावाचा एक कार्यक्रम होता, त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध हास्य कलाकारांना बोलवण्यात आलं होतं आणि मलाही बोलवण्यात आलं होतं. त्यावेळेला हा आयटम मी तिथं सादर केला होता. अर्थात हे जे लोरी गीत आहे, गदी माडगुळकरांचे शब्द, पु ल देशपांडे साहेबांचं संगीत आणि आशाताईंचा सुरेल स्वर लाभलेले गीत आहे. अभिनेते निळू फुले, बिग बी अमिताभ बच्चन आणि डायलॉग किंग राजकुमार एक एक कडवं गात आहेत. तुम्हाला त्या वेळेला जर तसा आवाज वाटला तर जरूर टाळ्या द्या. सुरुवात माझ्यापासून. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. निळू फुले. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. शिवाला झुंजला रे, काळ काळ कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी विजली ते टाळी, आता तुझी पाळी विजली ते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. चगलं नाच की, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. अरे नाच. बिग बी अमिताभ बच्चन. झर झर धार धरली रे, झाडांची भिजली हिरली रे. पावसात नाहू आण काहीतरी गाव, पावसात नाहू आण काहीतरी गाव. करून पुकारा नाच, नाच रे मोरा आण आंब्याच्या वनात, नाच रे मोरा मिया नाच. नाच रे मोरा आण आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. डायलॉग किंग राजकुमार. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सोंगड्या नाच, नाच रे जानी आंब्याच्या वनात, नाच रे मोरजानी नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आता तिघं मिळून म्हणतात. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सात रंगी कमान, कमानी खाली त्या नाच, कमानी खाली त्या नाच. नाच रे जानी आंब्याच्या वनात, नाच रे मोरा मिया नाच. नाच रे मोरा अरे आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हा एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही राजकीय मंडळी आपल्या या संस्थेच्या या कार्यक्रमाकरता शुभेच्छा देण्याकरता आली होती. आणि
शुभेच्छा देत असताना त्यांनी सरांकडे या शुभेच्छा दिल्या. सरांनी सांगितले की त्या त्या आवाजात या शुभेच्छा आमच्या पालकांपर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. गंमत अशी झाली, शुभेच्छा देत असताना आपल्या मोबाईलवरती जसा मिस कॉल येतो तसा मिस कॉल या राजकीय मंडळींच्या मोबाईलवरती आलेला आहे. शुभेच्छा पण देत आहेत आणि मिस कॉल विषयी पण बोलत आहेत. सुरुवातीला कल्पना करूया, देशाचे माजी पंतप्रधान वाजपेयी साहेब जर इथं आले असते तर त्यांनी कशा शुभेच्छा दिल्या असत्या. माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब. आज यहाँ पे बाल विकास मंदिर और बाल संस्कार मंदिर पुलिस की ओर से बच्चों को पुरस्कृत किया जाता है. इस प्रोग्राम का जब मुझे न्योता मिला, सुबह का वक्त था, मैं घर से बाहर निकलने वाला था. मेरे बावर्ची ने मुझे पूछा क्या आप नाश्ते में खाएंगे क्या, और मैं कुछ बोल पाता. उसने कह दिया रहने दो साहब, रात के खाने का वक्त होगा, इतना लंबा पॉज लेते हैं. लेकिन बात दरअसल यह है कि पिछले कई दिनों से हमारे मोबाइल पे मिस कॉल आते हैं. क्यों आता है, कैसे आता है, देने वालों को पता है. लेकिन इतना ही कहना चाहूँगा कि बैलेंस होते हुए मिस कॉल देना अच्छी बात नहीं है, कतई अच्छी बात नहीं है. पुनः एक बार आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और आपसे विदा लेता हूँ. जय हिंद, जय भारत. कोकणची जनता ज्यांना कोकणचा राजा म्हणते ते माननीय नारायणराव राणे साहेब इथे येऊन गेले. शुभेच्छा बघूया कशा दिले. माननीय नारायणराव राणे साहेब. आज या ठिकाणी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे बाल विकास मंदिर आणि बाल संस्कार मंदिर वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी एकत्रित जमलेला. गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक तर मी करणारच आहे, त्यांना शुभेच्छा देणारच आहे. पण हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे आमच्या मोबाईलवरती मिस कॉल येतो. कोण देत आहे, कशा पद्धतीने देत आहेत त्याचा तपास आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे. लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन मी नावं डिक्लेअर करणार आहे. ते ठिकाण हे नाही याची मला कल्पना आहे. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सांगली इस्लामपूर भागातील आणखीन एक नेते माननीय जयंत पाटील साहेब, त्यांच्यासमोर त्यांचा आवाज सादर केला होता. तुम्हाला कसा वाटतं बघा. माननीय जयंत पाटील साहेब. या ठिकाणी आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाल विकास मंदिर आणि बाल संस्कार मंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाची ज्यावेळेला बातमी पडली त्यावेळेला आपल्या सर्वांची हितगुज साधायचं या हेतून या ठिकाणी इथं आलेलं आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जी काही मदत लागेल ते देण्याचं आश्वासन या निमित्ताने देतो. पण इथं आल्यानंतर मला आपले सचिव शिंदे साहेबांनी विचारलं की मिस कॉल विषयी तुमचं म्हणणं काय. मी म्हटलं तो स्थानिक पातळीचा प्रश्न आहे, ज्याचा त्यांना सोडवलं तर बरोबर, त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही इथं असताना जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशासकीय प्रदीर्घ अनुभव असलेले एक व्यक्तिमत्व. जशी पंगत असते, पंक्तीत गर्दी असते, एवढी गर्दी असते की आपण नंबरात गेल्याशिवाय आपल्याला ताट भरून मिळणार नाही. पण ही व्यक्ती अशी आहे, पंगत कोणाची असू दे, कार्य कुठलेही असू दे, बरोबर वाढपी कुणीही असू दे, आचार्य कुणीही असू दे, आपलं ताट कसं वाढून घ्यायचं याचं कसब ज्यांच्या अंगात आहे ते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. वयोपरत्वे त्यांच्या आवाजात झालेला बदल आपल्याला माहिती आहे. पवार साहेबांचा अलीकडचा आवाज शुभेच्छा देत आहेत आणि मिस कॉल विषयी बोलत आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. पक्षी कृष्णाची प्रत्येक एखाद्या कार्यक्रमाचे आपण आयोजन करत असतो. एक नाणी भंगेरी असते
आणि विद्यार्थ्यांच्या खास करून जेव्हा आपण कौतुक करत असतो तेव्हा त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता जे काही व्यासपीठ असेल, येणारे पाहुणे असतील, पालक मित्रमंडळ, सगळ्यांच्या जीवनाची सोय असेल, बक्षीस वितरणाची अनेक भानगडी असतात. या ठिकाणी आल्यानंतर आपले रामचंद्र पाटील संचालक साहेबांनी मला विचारलं की मिस्कॉलविषयी तुमचं म्हणणं काय आहे. मी म्हटलं पुरोगामी महाराष्ट्राची किंवा मिस्कॉलची टोळी फोनवर येते ती कुठे ठोपवली पाहिजे अशा पद्धतीची पुन्हा निमित्ताने व्यक्त करतो. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत ठेवतो. राजकारणात राहून ज्यांनी कवित्व जपलेलं आहे ते माननीय रामदासजी आठवले साहेब. आयुष्य ही फार मोठी शाळा आहे. आपण पहिल्या वर्गात असतो, आपल्याला कळत नसते, हॉबी करताना येत नसते, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. या ठिकाणी आपल्या प्रशालेच्या वतीनं जे काही वार्षिक स्नेह संमेलन आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचं भाग्य या निमित्ताने मला लावलेलं आहे. या सगळ्यांना शुभेच्छा तर मी देणारच आहे. पण इथं आल्यानंतर मला आपले जगन्नाथ सांडगे साहेबांनी विचारलं की मिसकॉल विषयी तुमचं म्हणणं काय आहे. मी म्हटले एखाद्यानं मिसकॉल दिला आपण घ्यायचा कशाला, आपण घेतलाच नाही तर द्यायचा प्रश्न नाही, अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय जय भीम. ज्यांच्या सभेला ज्यांचं वक्तृत्व ऐकायला अनेक लोक येतात ते म्हणजे माननीय राज ठाकरे साहेब. त्यांच्या सभेचं तुम्ही निरीक्षण केलं असेल, असा चष्माचा गॉगल घालतात, हात असा करतात, पण वाचताना मात्र काढतात, परत घालतात आणि मग त्यांच्या वक्तृत्वाची थूप सुरू होते. टॅलेंट जरा कमी बसून घेसून भले कसं जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रीयन बंधू भगिनींनो, मी जेव्हा इथे याचा विचार केला होता तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की या ठिकाणी असणारा प्रत्येक नागरिक बंधू भगिनी हा आपल्या पलो शिक्षण प्रसारक मंडळावर प्रेम करणार असला पाहिजे. बरं का, मी काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. पण राजकारणाविषयी मी आज काहीच बोलणार नाही, कारण आम्ही काय बोललो केलं की आमच्यावर केसेस दाखल होतात. पण काय चाललंय महाराष्ट्रात, जो तो उठतोय मिस कॉल देतोय. याच्या परत मोर जर आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मिस कॉल दिला तर टावर करून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पोका धमका देत तसं कुठून ऐकत असतील ते ऐकत असतील. संयम पाहतो म्हणजे काही गांडू जेवला समजून नये. मिस कॉलवर मिस कॉल, माझ्याकडे यादी आहे दिवसभरात कोण किती वाजता कसा करता मिस कॉल देतो. उदाले सरांनी आत्ताच माझ्यावरती यादी लिहिली. बरं त्याविषयी बोलायचं नाही. गेली 60 वर्ष एकच मिस कॉल. बरं का, आता हँडसेट बदलला पण मिस कॉल तोच. जाऊ दे, राजकारणाविषयी बोलायला आलेलं नाही. जमलेल्या तमाम महाराष्ट्रीयन बंधू भगिनींना दिलशी शुभेच्छा देतो. मनसे स्वीकारा. जय हिंद जय महाराष्ट्र. दिल्लीच्या रामलीला मैदानावरून ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध एक मोहीम सुरू केली आणि आपल्या सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला ते ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे साहेब. या आवाजाकरता तुमच्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे. माननीय अण्णा हजारे साहेब. भारत माता की वंदे इन्कलाब. देखिए, यहाँ पे इनकलाब की कोई जरूरत नहीं है. हा आपल्या पलो शिक्षण प्रसारक मंडळाचं बाल विकास मंदिर आणि बाल संस्कार मंदिर आहे. इथं कुठल्याही पद्धतीचं करप्शन नाही आहे. आणि तसं काय असतं मी आलोच नसतो. काय बघा सगळीकडे ते मिस कॉलचं प्रकरण चालू आहे सर. मला इथं आल्यानंतर आपले विजयकुमार कुलकर्णी साहेबांनी विचारलं की अण्णा तुम्हाला मिस कॉल येतो का. मी मोबाईलच वापरत नाही हो. कोण मिस कॉल देणार मला सांगा. आता तुमच्यापैकी जर कोण कोणाला मिस कॉल देत असेल मला बोलवा. त्याच्या घरासमोर जाऊन उपोषण करायला मी तयार आहे. कारण आयुष्याला प्रत्येक प्रश्न सुटू शकतो याचा मला ठाम विश्वास आहे.
मी काय करणार, तुमचा हँडसेट त्याच्यासमोर ठेवणार, त्याचा हँडसेट तुमच्यासमोर ठेवणार, त्याला म्हणणार तुला काय मिस कॉल त्याच्यात दे बाबा एकदा का त्याची बॅटरी उतरली त्याची म्हणजे मोबाईलची ते कशाला मिस कॉल दिली मला सांगा. जे काम अहिंसन होतं त्याकरता हिंसा करायची काय गरज आहे म्हणतो मी. बरं जाऊ दे, तो प्रश्न महत्त्वाचा नाही. देशापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज चीनसारखा देश आपली बाजारपेठ काबीज करत आहे. पुन्हा एकदा आपण स्वदेशीचा नारा दिला पाहिजे. प्रत्येक प्रॉडक्ट भारतीय प्रॉडक्ट खरेदी करा, स्वदेशी प्रॉडक्ट खरेदी करा. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथं सांगतो. भारत माता की वंदे. धन्यवाद. आणि विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, तत्पूर्वी आणखीन एक आवाज सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब, त्यांच्याशी त्यांच्या आवाजात बोलण्याचा 1-2 वेळा योग आला. त्यावेळेला संजय दत्तची केस चालू होती आणि त्या केस संदर्भात त्यांना बाईट घेतली जायची की काय शिक्षा झाली. सुरुवातीला मी ते सादर करतो आणि मग ते शुभेच्छा देत आहेत. माननीय उज्ज्वल निकम साहब, निकम साहब आप हमें बताइए कि इसको थोड़ा कमी निकम साहब आप हमें ये बताइए कि संजय दत्त के बारे में टाडा कोर्ट ने क्या फैसला सुनाया. सिने अभिनेता संजय दत्त याला टाडा कोर्टानं काय शिक्षा दी. आरोपी सिने अभिनेता संजय दत्त को टाडा कोर्ट ने 6 साल की सजा सुनवाई है. सिने अभिनेता संजय दत्त याला 6 वर्षाची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे. एकंदरीत प्रत्यक्ष पुरावे आणि प्रसिद्धजन्य पुरावा या सगळ्यांचा आम्ही न्यायालयासमोर मांडण्यात यशस्वी ठरलो आणि ही केस निकालात निघालेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या बाल विकास मंदिर आणि बाल संस्कार मंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ. गुणवंत विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी देतो. त्यांच्या भवितव्याला सुयश चिंतितो. आणि हे सगळं होत असताना तुम्हाला विचारायचे, तुम्हाला जाणून घ्यायचे की मिस कॉल विषयी, पण मी आता इथं बोलू शकणार नाही कारण तो न्यायालयात प्रलंबित प्रश्न आहे. त्यामुळे इथं बोलणं उचित ठरणार नाही. धन्यवाद. आणि विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांच्या सभा तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्या सभेमध्ये ते प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं दिल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. इथं आल्यानंतर मला आपले संगीत शिक्षक पवार साहेबांनी विचारलं की मोदी साहेबांना गाणं म्हणायला सांगितलं तर ते कुठलं गाणं म्हणतील. त्यांनी गाणं असं निवडलं, त्या गाण्यात ते प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत म्हणजे सभा पुढे सरकेल. आणि मिस कॉल विषयी पण बोलतायत, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत. माननीय नरेंद्रजी मोदी साहेब. मंच के सामने उपस्थित भाई और बहनों, तमसोमा ज्योतिर्गमय, इस गीत को लेकर बाल विकास मंदिर, बाल संस्कार मंदिर यहाँ पे कार्यरत है. मित्रों, यहाँ आने के बाद मुझे कहा गया कि मोदी जी आप भी एक गाना गाइए. भला आप बताइए क्या मैं गा सकता हूँ? गाने का प्रयास तो कर सकता हूँ. तो गाने के माध्यम से मैं आप सभी से पूछना चाहता हूँ, क्या तुमने कभी किसी से प्यार किया है? मुझे जवाब चाहिए. क्या तुमने कभी किसी से प्यार किया है? प्यार भरा दिल किसी को दिया है? मैंने दिया है, लेकिन मैंने अपना ये दिल माँ भारती की सेवा में लगाया. मैं चाहता हूँ कि आप भी अपना ये दिल माँ भारती की सेवा में लगाएं. लगाएंगे कि नहीं लगाएंगे? मुझे उम्मीद है आप जरूर लगाएंगे. मित्रों, बच्चे मन के सच्चे होते हैं. इन पर जो हम संस्कार करते हैं वो देश के आगे लेके जाते हैं. मैं इन सभी बच्चों का पुनः एक बार धन्यवाद प्रकट करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. और मैं आप सभी के चेहरे देख रहा हूँ, आप यही पूछना चाहते कि मोदी जी मिस कॉल के बारे में कब बताओगे. तो अगले इतवार को मन की बात द्वारा मिस कॉल के बारे में भी जरूर बताऊंगा. तब तक आपसे विदा लेता हूँ. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आणि जाता जाता एक आवाज सादर करतोय आणि मी पुढची सूत्र तुमच्याकडे देतोय. हरिभक्त पंडित बाबा महाराज सातारकर छोटंसं प्रवचन करण्याकरता आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं बोलतायत. हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर याकरता आपल्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आवाज मोठा येऊ दे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर माऊली की, तुकोबा महाराज की. नामस्मरणाचं महत्व असं आहे. काय म्हटलं मी? नामस्मरणाचं महत्व असं आहे. तुम्ही पेपर वाचता, मी काय वेगळं सांगणार नाही का? दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते नाही का? प्रत्येक घरी दीप लावला जातो. अंधकार नाहीसा करणारा हा दीप असतो. मगाशी इथं दीप प्रज्वलन केलं गेलं. हे आपल्या सगळ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या दृष्टीनं एक तेजोमय वाद प्रज्वलित करण्यात आली नाही का? आणि ही सगळी वाद जी प्रज्वलित करण्यात आली तुमचं भविष्य आहे आणि हे भविष्य तुमच्या हाती आहे. उत्तम संस्कार घेऊन तुम्ही या प्रशालेतनं मोठे होऊन बाहेर जाणार आहात, देशाचं भवितव्य घडवणार आहात. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सुयश देतो, सर्वांना आशीर्वाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. या आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाला मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांनी या निमित्तानं या बालचमूंसमोर, या निरागस बालचमूंसमोर विचार व्यक्त करण्याची संधी दिली. मित्रांनो, तुमच्या जीवनात तुमचं उज्ज्वल भवितव्य आहे. तुम्हाला शिकवणारे शिक्षक वृंद या ठिकाणी मनापासून मेहनत घेत आहेत, कारण हे प्रत्येक संस्कार तुमच्या कृतीतून दिसत आहेत. असेच हे संस्कार जपत तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे. सगळ्यांना या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभातील गुणवंत ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांना देखील, ज्यांनी सहभाग घेतला नव्हता त्यांना देखील शुभेच्छा देतो. तुम्ही इतरांचं अनुकरण करा. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांना का मिळालं बक्षीस याचा तुम्ही विचार करा आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला बक्षीस मिळवायचं आहे. ज्यांनी भाग घेतलेला नव्हता त्यांनी भाग घ्यायचा आहे, हे मनाशी जिद्द ठरवा. एवढ्या सदिच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. विजेते चैताली रमेश शिंदे प्रथम. लवकर यायचे बालकांनी. पल्लवी अमोल साळुंके द्वितीय. अर्चना सचिन माळी तृतीय.